नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 25. रुद्राक्ष महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, महाप्राज्ञ शौनकजी, मी तुम्हा सर्वांना रुद्राक्षाचे महात्म्य थोडक्यात सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष अत्यंत पावन असून ते शिवजींना खूपच प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने व त्यावर जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात. प्राचीन काळी लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाचे महात्म्य सांगितले. ते म्हणाले, हे महेश्वरी, तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी मी रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करणार आहे. ऐक, फार जुनी गोष्ट आहे. मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्षे तपश्चर्या करत होतो. एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले. त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला. लीलावश होऊन मी डोळे उघडले. त्यातून काही अश्रू ओघळले. त्यांच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला. अशा प्रकारे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले. त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि चारही वर्णांच्या लोकांना दिली. त्यानंतर मी भूलोकी, गौड देश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्य पर्वत, काशी अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षांचे वृक्ष उत्पन्न केले. तेव्हापासून त्यांचे महात्म्य वाढले. वेदांनीही त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. रुद्राक्षे 4 प्रकारची आहेत: पांढरी, लाल, पिवळी व काळी. मनुष्याने आपापल्या वर्णाला अनुसरून त्या त्या रंगाची रुद्राक्षे धारण करावीत. ब्राह्मणांनी पांढरी, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळी व शूद्रांनी काळी रुद्राक्षे धारण करावीत. भोगमोक्षाची इच्छा असणाऱ्या सर्व जाती वर्णांच्या लोकांनी आणि शिवपार्वतीच्या अर्थात आपल्या दोघांच्या कृपा प्रसन्नतेसाठी सर्व शिवभक्तांनी रुद्राक्षांना धारण करणे आवश्यक आहे. रुद्राक्षांच्या जातीची दुसरीही फळे असतात. त्यांना शुभाक्ष म्हणतात. आवळ्या इतके मोठे रुद्राक्ष श्रेष्ठ मानले जाते. बोरा एवढे रुद्राक्ष मध्यम श्रेणीचे आणि चण्या एवढे रुद्राक्ष कनिष्ठ श्रेणीचे मानले जाते. हे देवी, बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुख सौभाग्याची वृद्धी करणारे असते. आवळ्या एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि चण्या एवढे किंवा त्याहून लहान रुद्राक्ष सर्व इष्टकामना पूर्ण करणारे असते. रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होत जाते तसतसे अधिक फल देणारे होते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फलदायी असते. रुद्राक्ष हे पापनाशक, क्लेश निवारक, सौभाग्य वृद्धिकारक व सर्व अभिष्ट फलांची प्राप्ती सुनिश्चित करणारे असल्यामुळे ते आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे. लोकांना मंगलमय फल देणारी रुद्राक्षासारखी अन्य कोणतीही वस्तू नाही. समान गोलाई असलेले, स्वच्छ, मजबूत, टपोरे व दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनोवांछित अभिष्ट कामना पूर्ण करणारे तसेच भोग व मोक्ष देणारे असते. किड्यांनी दूषित केलेले, तुटलेले, फुटलेले, दाणेदार नसलेले, व्रण असलेले व समान आकार, गोलाई नसलेले असे 5 प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नये. ज्या रुद्राक्षात दोरा ओवण्यासाठी निसर्गतःच छिद्र असते ते रुद्राक्ष उत्तम होय. ज्या रुद्राक्षाला मनुष्याने छिद्रयुक्त केलेले असते ते मध्यम श्रेणीचे रुद्राक्ष होय. या जगात 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे पुण्य फल मिळते त्याचे हजारो वर्षात
कोणीही वर्णन करू शकलेले नाही. भक्तिमान पुरुषाने 450 रुद्राक्षांचा मुकुट बनवून तो आपल्या मस्तकावर धारण करावा. 360 रुद्राक्षांच्या 3 माळांचे यज्ञोपवीत धारण करावे. त्याने शेंडीमध्ये 3, दोन्ही कानात प्रत्येकी 6, कंठात 101, दोन्ही हातांचे बाहू, कोपरे व मनगटे यात प्रत्येकी 11, यज्ञोपवीतात 3 आणि कमरेमध्ये 5 याप्रमाणे एकूण 1100 रुद्राक्षे धारण करावीत. अशा प्रकारे रुद्राक्षांनी मंडित व शिवनामाचा उच्चार करणाऱ्या शिवभक्ताच्या दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. जो मनुष्य आपल्या अंगावर 1000 रुद्राक्षे धारण करतो तो दृढव्रती शिवभक्त रुद्रासमानच असतो. सर्व देवता त्याला वंदन करतात. जो शिवभक्त शेंडीमध्ये 1, मस्तकावर 40, गळ्यात 32, वक्षस्थलावर 108, दोन्ही कानांमध्ये प्रत्येकी 1, दोन्ही भुजांमध्ये प्रत्येकी 16 आणि मनगटांमध्ये प्रत्येकी 12 किंवा 24 रुद्राक्षे प्रीतीपूर्वक धारण करतो तो पूजनीय आणि वंदनीय होतो. महर्षीनो, मनुष्याने ईशान मंत्राने मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने कानात, अघोर मंत्राने गळ्यात आणि हृदयावर, तसेच अघोर व बीज मंत्राने दोन्ही हातांवर रुद्राक्षे धारण करावीत. वामदेव मंत्राने 15 रुद्राक्षे उदरावर धारण करावीत. सद्योजातादी पंचब्रह्म मंत्रांनी दुसऱ्या अंगांवर 3, 5 किंवा 7 माळा धारण कराव्यात. किंबहुना नमः शिवाय या मूल मंत्रानेच सर्व रुद्राक्षे धारण करावीत. संन्याशांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षधारी मनुष्याने मद्य, मांस, कांदा, लसूण इत्यादिकांचा त्याग करून केवळ सात्विक अन्नच ग्रहण करावे. रुद्राक्ष हे माझे मंगलमय लिंग स्वरूपच आहे. ते धारण करण्याचे सौभाग्य मोठ्या पुण्याईनेच प्राप्त होते. ते स्वतःच्या अंगावर धारण करायचे तर पावित्र्य राखायलाच हवे. त्यासाठी आहार, विहार, विचार, भावना या सर्वांची शुद्धता अपेक्षित आहे. म्हणून वरील अन्नादिक नियमांचे तत्परतेने पालन करावे. ज्याच्या भाळी त्रिपुंड्र, सर्वांगी रुद्राक्षे व मुखामध्ये मृत्युंजय मंत्राचा जप अखंड चालू आहे त्याच्या दर्शनाने साक्षात रुद्र दर्शनाचे पुण्यफल प्राप्त होते. भस्म, त्रिपुंड्र, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणीही मनुष्य यमलोकी जात नाही. शिवलोक हीच त्याची परमगती होय. रुद्राक्ष माळेवर जप केल्याने कोट्यवधी पट पुण्य मिळते आणि रुद्राक्ष धारण केल्याने त्याच्या 10 पट पुण्य मिळते. रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य उत्तम राहते व कधीही अकाली मृत्यू येत नाही. फक्त शिवभक्तांनीच रुद्राक्ष धारण केले पाहिजे असा काही नियम नाही. अन्य देवतांचे भक्तही रुद्राक्ष धारण करू शकतात. रुद्राक्ष सर्व देवांनाच प्रिय असल्यामुळे रुद्राक्षांच्या माळेवर सर्व देवतांचे जप करावेत. पार्वती, असे आहे रुद्राक्षाचे महात्म्य. म्हणून 4ही वर्णाश्रम धर्मांच्या स्त्री पुरुषांनी रुद्राक्ष धारण करावे अशी माझी आज्ञा आहे. उमे, रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे वर्णन ऐक. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूपच आहे. भुक्तिमुक्तीदायक आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात. त्याची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. सर्व उपद्रवांचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात. 2 मुखांच्या रुद्राक्षाला देव देवेश्वर म्हणतात. ते सर्व कामना पूर्ण करणारे व इष्ट फल देणारे आहे. 3 मुखांचे रुद्राक्ष साधनेचे फल देणारे आहे. त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यांमध्ये निपुण होतो. 4 मुखांचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. ते चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. त्याच्या पूजनाने व दर्शनाने नरहत्येचे पातक नाहीसे होते.
5 मुखांचे रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे. ते पापांचा नाश करते. 6 मुखांचे रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्महत्यादी महापातकांपासून मुक्त होतो. 7 मुखांचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावानेच ओळखले जाते. ते धारण केल्याने दरिद्री मनुष्यही धनवान होतो. 8 मुखांचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्णायुषी होतो. मृत्यूनंतर त्याला शिवपद प्राप्त होते. 9 मुखांचे रुद्राक्ष हे भैरव तसेच कपिल मुनींचे स्वरूप मानण्यात आले आहे. 9 रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तिपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखाच सर्वेश्वर होतो. 10 मुखांचे रुद्राक्ष साक्षात विष्णू रूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखांचे रुद्राक्ष रुद्र रूप आहे. ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12 मुखांचे रुद्राक्ष 12 आदित्यांसमान आहे. ते केसांमध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. 13 मुखांचे रुद्राक्ष विश्वे देवांचे स्वरूप आहे. ते धारण केल्याने सर्व अभिष्ठांची पूर्तता होते. सौभाग्य प्राप्त होते. सर्व मंगल होते. 14 मुखांचे रुद्राक्ष परम शिवरूप आहे. ते भावभक्तीने मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. हे गिरिजा कुमारी, अशा प्रकारे मुखांच्या संख्यांवरून रुद्राक्षांचे 14 प्रकार पडतात. आता त्यांना धारण करण्याचे मंत्र क्रमशः सांगतो. ओम ह्रीं नमः, ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम हुं नमः, ओम हुं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हुं नमः, ओम क्रौं क्षौं रौं नमः, ह्रीं नमः, ओम नमः. या 14 मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्ष धारण करावे. साधकाने मनोरथांच्या सिद्धीसाठी वरील मंत्रांचा श्रद्धा भक्तिपूर्वक उच्चार करून त्या रुद्राक्षांना धारण करावे. रुद्राक्षांची माळ धारण केलेल्या मनुष्याला पाहताच भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी तसेच उपद्रवकारक अन्य शक्ती दूर पळून जातात. त्याच्यावर जारण मारण, उच्चाटनादी कोणत्याही अभिचारिका प्रयोगांचा काहीच परिणाम होत नाही. ते सर्व निष्प्रभ होतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून मी स्वतः देवी दुर्गा, गणेश, सूर्य तसेच अन्य देवताही प्रसन्न होतात. म्हणून रुद्राक्षाचे महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी ते मंत्राद्वारे भक्तिपूर्वक धारण करावे. सूत पुढे म्हणाले, हे मुनीश्वरांनो, रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन केले आहे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करून शिवमंत्राचा जप करणारा सद्भक्त शिवप्रभूंना अतिप्रिय असतो. त्यांच्या कृपा प्रसादाने त्याला भुक्ती आणि मुक्ती या दोहोंचा लाभ होतो. त्याचे इहपर कल्याण होते. जो मनुष्य परमशुभ असे हे महात्म्य नित्य श्रद्धेने श्रवण करतो, भस्म, रुद्राक्ष व शिवनामाचा आदर करतो, तो पुत्र पौत्राधिक सर्व सुखांनी युक्त होऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो. मी तुम्हाला सर्वांना विद्येश्वर संहिता सांगितली. ही संहिता सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी व भगवान शिवजींच्या आज्ञेने नित्य मोक्ष प्रदान करणारी आहे. हरिओम. अध्याय 25वा समाप्त. विद्येश्वर संहिता संपूर्ण. हरिओम. श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.
कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.